नमस्कार मंडळी. तर मी आत्ता बघा बागेमध्ये आपल्या आलेले आहे. मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये तुम्हाला रानभाजी काटलं मी दाखवली होती, फक्त वेल दाखवलेली. म्हणजे आपल्या या आवारामध्ये की नाही भरपूर प्रमाणामध्ये दरवर्षी काटल्याच्या वेली येतात. पण काय होतं यावर्षी आणि गेल्या वर्षीसुद्धा गोगलगाई ज्या आहेत ना, त्या काही ठेवत नाही. सगळ्या त्या वेली वगैरे पानं आणि फळं वगैरे सर्व खाऊन टाकतात. पण आत्ता काही दिवसानंतर म्हणजे मध्ये बघा आता हा एक मला वाटतं 2-4 दिवस ऊन पडलं होतं, त्याच्यामुळे बऱ्या प्रमाणामध्ये गोगलगाई आहेत ना त्या निघून गेलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे काही आपल्या वेली आहेत म्हणजे 1-2 ज्या वेली आहेत ना आपल्या काटल्याच्या त्या छानपैकी झालेल्या आहेत. तुम्हाला मी पटकन दाखवते. तर ही बघा, ही काटल्याची वेल आहे आणि इकडून अशी ती आलेली आहे बघा. ह्या साईडने अशी खालनं त्या साईडने आलेलं आहे. तिथे पण बघा कसं जंगल वाढलेलं आहे, पण तिथे पण वेली आहेत. त्याच्यामुळे अजून काय आम्ही हे साफ नाही केलेलं आहे. हे तुम्हाला पिवळं फूल बघा दिसतंय ना फुललेलं, ते काटल्याच्या वेलीचंच फूल आहे. हे बघा काटल्याच्या वेलीचं फूल आहे ते पिवळ्या रंगाचं. आणि आता ही जी वेल आहे ना आम्ही ह्या नारळाच्या झाडावर बघा सोडलेली आहे, त्याच्यामुळे मस्त अशी ती वेल आहे ना वाढत वाढत चाललेली आहे आणि त्याला फळंसुद्धा धरायला बघा सुरुवात झालेली आहे. तर ही रानभाजी काटलं, काही ठिकाणी ह्याला कंटोळी पण म्हणतात, फागलं म्हणतात. या भाजीची किंमत सांगते. शहरा ठिकाणी ही भाजी 80 रुपये 100 रुपये अशी पाव मिळते आणि आपल्याला गावच्या ठिकाणी अशी ही रानभाजी फ्रीमध्ये आपल्याला मिळते. तर अशा आपल्या आवारामध्ये भरपूर अशा वेली आहेत. फक्त ही जी किडे पाखर वगैरे असतात ना त्यांच्यामुळे काही प्रमाणामध्ये वेली की नाही आपल्या खराब होतात. हे बघा, ही अशी पानं वगैरे ना खातात ती लोकं, त्याच्यामुळे खूप असं सांभाळून आणि लक्ष देऊन सगळं करावं लागतं. तर आता ही वेल बघा छान अशी झाडावरती चढल्यामुळे आता व्यवस्थित झालेली आहे आणि आता भरपूर प्रमाणामध्ये ह्याला फुलं वगैरे म्हणजे फळं द्यायला पण सुरुवात अशी झालेली आहे. तर हे बघा, हे आता वरती पण बघा. तर अशी वेल जर का वर गेली ना की छान प्रकारे त्याची वाढ की नाही होते. तर काही दिवसांनी आता आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये काटल्याची भाजीसुद्धा मिळणार आहे. मस्त बघा, एवढी छोटी छोटी फळं बघा. ते फूल येतं ना त्या फुलाच्या मागे अशी छोटी छोटी फळं असतात. पण ह्या वेलीचं एक असतं की नर वेल वेगळी असते आणि मादी वेल वेगळी असते. नर वेल जे असते ना त्याचं फूल फक्त येतं, त्या फळ नसतं त्या मागे. पण त्या वेली कशा वेगळ्या वेगळ्या असतात, एकत्र नसतात. म्हणजे काही वेली अशा असतात ना की त्याला फळ एकाच वेलीमध्ये येतात, असं नर आणि मादी. पण ह्याचं थोडंसं वेगळं आहे. तर बघा अशा प्रकारे आता फळं आता तयार व्हायला सुरुवात झालेली आहे.